चला तर मैत्रिणींनो, आज मला ना सकाळी 10:30 वाजताच ऑर्डरला जायचं होतं. त्यासाठी माझी घाईघाईच खूप चाललेली आहे. तर मी इथे पहिला नाश्ता करून घेते आणि नाश्त्यामध्ये चपाती भाजीच आहे आणि हीच भाजी मी दुपारलासुद्धा ठेवणार आहे. तर दुपारच्या जेवणाची चपाती भाजी झालेली आहे आणि इथे मी आमटी बनवून ठेवलेली आहे. तर दुपारी जेवणाच्या टायमाला मी भात वगैरे घालून घेईल. मी इथे माझा नाश्ता वगैरे करून घेतला आणि माझी निघण्याची तयारी चालू झालेली आहे. तर माझी स्वतःची पण तयारी करावी लागते. परत काय आटपायचं असेल घरामध्ये, काय कुठे ठेवायचं असेल, मी तुला काय सांगायचं असेल तर ते सगळं सांगण्याचं काम वगैरे मी जायच्या अगोदर माझं हे सगळं चालू असतं. तर इथे माझी बॅग वगैरे मी तयार करून ठेवलेली असते. आधीच बॅग वगैरे घेतली, देवाला नमस्कार केला आणि मी निघाली कामासाठी. तर मी आता बाहेर मला इतकी म्हणजे खरंच इच्छाच नव्हती आज ऑर्डरला जाण्यासाठी, कारण का एवढा पाऊस पण पडत होता आणि बघा सगळ्यांना सुट्टी असते आणि मला कामाला जायला लागते. ती दुकानं वगैरे सगळी बंद होती आणि मी स्टॉपवर गेले तर स्टॉपच्या मागे आमच्या ब्रँड फॅक्टरी आहे, तिथे सगळं बंद वगैरे होतं. तर बरोबर मी ना 10:30 निघाली ना तर 11:30ला मी इथे बरोबर जागेवरती पोचलेली आहे. इथे एंट्री वगैरे करून तुम्हाला दाखवलं की एवढे मोठे मोठे टॉवर आहेत, 2च टॉवर आहेत, खूप मोठे मोठे उंच टॉवर आहेत. इथमध्ये एंट्री केली आणि मी निघायच्या टायमाला छोटा त्यांच्याकडे बाबू आहे ना, तो दारात येऊन मला बाय 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 किती उशीर करत होता. मी निघेपर्यंत मला बरोबर ना 3 वाजले आणि ज्या भाभीकडे मी गेली होती ना तिने हे बघा तुम्हाला दाखवलं ना मी की 3 वाजलेले आहेत मला निघेपर्यंत. तर मी 3 वाजता निघायच्या नंतर नाही बघा तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे की ज्या भाभीने मला ना इतकं गिफ्ट दिलं होतं ना, तिने मला स्वतः राखी बांधली आणि माझ्या मुलांसाठी पण राखी वगैरे पाठवून दिली, माझ्या मिस्टरांसाठी राखी पाठवून दिलेली आहे. मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते. आणि आज दहीहंडी असल्यामुळे बघा सगळे पथक ना ट्रक भरून भरून रस्त्यावरती आज त्यांचाच राज्य होता. तर इथे मी ना कांदिवलीमधून ना मीरा रोडला यायला मध्ये देवीपाडा लागतो, तिथे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल कदाचित, पण मी तुम्हाला सांगते देवीपाडा आहे ना, तिथे खूप मोठी दहीहंडी असते. अगदी सेलिब्रिटी वगैरे तिथे येतात. तर मी खूप शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि क्रेनला बघा तिथे हंडी बांधलेली आहे आणि खूप गर्दी असते. म्हणजे स्टेज बांधून नाही त्याच्यात तिथे ना सेलिब्रिटी सकाळपासून येत असतात. मी जेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे पण तेवढं जमलं नाही आहे मला. बसमध्ये होती मी आणि मी शूट करण्याचा प्रयत्न करत होते आणि इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की दहीहंडी किती क्रेनला वरती उंच बांधलेली आहे. आणि हा आहे आमचा काश्मीरामधला म्हणजे मीरा रोडमधला शिवाजी महाराजांचा पुतळा. तर बरोबर मी ना 3 वाजता निघाली पण मला येईपर्यंत 4:30 वाजले आणि आल्याच्या नंतर ना इथे मी समोरून सोसायटीमध्ये ना समोरच्या सोसायटीमध्ये वगैरे लहान लहान मुलं सगळी दहीहंडी फोडत होते, खाली घेऊन ते पण. तर दहीहंडी वगैरे ते लोक मस्त मजा करत होते. पाऊस खूप जोरात पडत होता आणि बघा तुम्हाला मी मगाशी बोलली होती की मला भाभीने गिफ्ट दिलेलं आहे. तर इथे मस्तपैकी माझ्या मुलांसाठी ते पण तिने गिफ्ट दिलेलं आहे, चॉकलेट्स वगैरे दिलेले आहेत आणि ते राखी पाठवून दिलेले आहेत. म्हणजे दोघांसाठी 2-2 राखी, माझ्या मिस्टरांसाठी 1 राखी, असे 5 राखी तिने पॅकेट दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना खाऊसाठी मला ह्याचा बेसनचा लाडूचा 1 डब्बा दिला होता, म्हणजे स्वीट राखी बनल्याच्यानंतर स्वीट देत्या लोकांना, आणि काजू कतली दिली होती. अगदी छोटे छोटे पॅकेट दिले होते पण इतकी छान, म्हणजे इतकं प्रेमळ कोण असू शकतं का, म्हणजे इतकं क्लायंट कोण एखाद्या ह्याला देऊ शकतं की मला माहिती नाही. पण मला तिने असं मला खूप भरून आलं. तिने मलासुद्धा राखी बांधली आणि बघा मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी पाठवून दिली आणि खाऊसाठी तिने नाश्त्याला वडापाव आणले होते. तर ते वडापाव मला पण 2 बांधून दिले आणि आम्ही चौघांनी पण तिला राखी बांधली आणि फोटो काढून पाठवले. तर त्याच्यानंतर मग मी जरा आराम वगैरे केला आणि देवाची बत्ती लावून नंतर संध्याकाळच्या कामाला सुरुवात केलेली आहे मी. तर इथे मी मटकी भिजत घातलेली आहे, मला मोड काढायला ठेवायचे आहेत म्हणून मटकी भिजवून ना मोड काढायला ठेवणार आहे. आणि मी तुला संध्याकाळच्या जेवणामध्ये पाहिजे होतं वांग्याचं म्हणजे कापं. तर मी ते आणायला खाली जाणार आहे. त्याच्या आधी मी भात वगैरे घालून घेतला आणि मटकी भिजवून ठेवली. तर चला मी आता खाली चालले. ते मला मोठं वांगं पाहिजे होतं ना ते आणायला आणि मलाच ना पाऊस इतका असल्यामुळे ना माझी चप्पलच तुटली. तर चप्पल वगैरे शिवून घेतली आणि मस्तपैकी गरमागरम असं ना वडापावचा इतका सुगंध मस्त येत होता ना, तर मला राहवलंच नाही. मग मी 2 पार्सल करून घेतलेले आहेत आणि घरी येऊन मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारलेला आहे. आणि वांगं तुम्हाला दाखवते. ते मी एकच आणलं, जर अगदीच कमी पडले असते तर बटाट्याचे पण काप केले असते. तर इथे मस्तपैकी मी वांगं धुवून घेतलं पहिला आणि असे स्लाईस करून त्याला चिरा पाडून घेतलेले आहेत. तर इथे मसाला तयार करण्यासाठी ना जिंजर गार्लिक मी किसणीवरती किसून घेतलेला आहे आणि धणे जिरे पूड घेतलेली आहे, तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. बरंचसं असं लिंबाचा रस मी त्याच्यामध्ये पिळून घातलेला आहे. बिया बाजूला काढल्या आणि पाणी घालून मस्तपैकी पातळ अशी पेस्ट बनवून घेतली. त्यामध्ये सगळे मी स्लाईस आहेत ना वांग्याचे ते डीप करून घेतलेले
घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ना मी इथे रवा आणि माझ्याकडे एक ना फिश फ्रायचा मसाला आहे तो मिक्स करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं त्या मसाल्यात. तर रवा आणि कोटिंग करून घेतली सगळी मस्तपैकी. तेल गरम झाल्याच्यानंतर छान याच्यामध्ये सगळे कापं मी घालून घेतलेले आहेत स्लाईस वांग्याचे आणि अल्टीपल्टी करून मस्तपैकी शेकवून घेतलेली आहे. तर मस्तपैकी ना असे बघा तिथे दाखवते एक बॅच झालेला आहे, दुसरा बॅच मी तव्यावरती आहे. तर मस्त छान अशी माझी वांग्याची कापं तयार झालेली आहेत. माझं ताट पण रेडी झालेलं आहे. जर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.